नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रमोद सायंकार आपलं सर्वांचं परत एकदा स्वराज एज्युकेशन अकॅडमीमध्ये मी स्वागत करतो। चला, बोर्डाची एग्जाम म्हणजे HSC 12वीची बोर्डाची एग्जाम ही येऊन ठेपलेली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांची आता फजिती होत चाललेली आहे। ती म्हणजे कशी, तर वारंवार शिक्षक वर्षभर सांगत होते की अभ्यास करा, परंतु आपण मात्र अभ्यासाकडे बिलकुलच लक्ष दिलेलं नव्हतं। आणि आता अशी वेळ आलेली आहे, जसं एक गोष्ट आठवली आहे मला की वर्षभर बंदर कसं उड्या मारत फिरतो आणि मात्र जेव्हा पावसाळा येऊन ठेपतो तेव्हा मात्र त्या बंदराची फजिती होते की अरे आपण तेव्हा जर घर बांधलं असतं तर आपण फायद्यात राहिलो असतो। तर त्याप्रमाणे असंच आपलं काहीतरी आता झालेलं आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो, बिलकुल घाबरण्याची गरज नाही। एवढा मोठा वर्षभर अभ्यास करण्यापेक्षा 2 ते 3 दिवसामध्ये एवढेसा अभ्यास करूया, परंतु काही ठळक अभ्यास करूया, जेणेकरून आपण पूर्णच्या पूर्णपैकी मार्क्स आपण मिळवू शकतो। आणि म्हणूनच आपण सर्व जुळलेले आहेत स्वराज एज्युकेशन अकॅडमीमध्ये आणि मी निश्चितच तुमच्या समस्येचं निराकरण करणार अशी मी अपेक्षा करतो। तर चला, आपण आज सुरुवात करूया महत्त्वाचा भाग, आणि तो परीक्षेमध्ये निश्चितच विचारला जाणारा भाग तो म्हणजे कोणता, तर रायटिंग स्किल। यापूर्वी सुद्धा आपण रायटिंग स्किलमधले काही भाग बघितलेले आहे, तर आपण आज भाग बघणार तो म्हणजे अपील रायटिंग। आता बघा, अपील रायटिंग 4 मार्क्ससाठी परीक्षेमध्ये विचारला जाते आणि अपील रायटिंग हा एवढा सोपा भाग आहे, अत्यंत सोपा, की खरोखरच तुम्ही तो भाग आता तुम्ही शिकल्यानंतर या स्वराज एज्युकेशन अकॅडमीमध्ये अपील रायटिंग हा भाग बघितल्यानंतर तुम्ही निश्चितच तो भाग तुम्ही परीक्षेमध्ये सोडवू शकता आणि तुम्हाला खरंच तो भाग सोपा वाटणार। चला, तर अपील म्हणजे काय, तर ॲन अपील इज अ सिरियस अँड अर्जंट रिक्वेस्ट। अपील म्हणजे काय, तर अपील म्हणजे एक प्रकारचं आव्हान। मग ते आव्हान कसं असते, तर समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी असं आव्हान असू शकते, किंवा एखादी दान करण्यासाठी ते आव्हान असू शकते। तर हे आव्हान कसं असते, सिरियस अँड अर्जंट रिक्वेस्ट, म्हणजे विनंतीच्या माध्यमातून आपल्याला ते आव्हान करायचं आहे, परंतु ते गंभीर स्वरूपाचं सुद्धा असू शकते आणि तातडीचं आव्हान असू शकते। म्हणजेच अशा प्रकारचे विषय या अपीलमध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात आणि ते एकंदरीत 4 मार्काचं परीक्षेमध्ये असते। तर त्यासाठी महत्त्वाचा कंटेंटमध्ये कोणता विचारला जातो, त्याची मार्किंग स्कीम कशी असते, तर बघा, सर्वात पहिले तुम्हाला प्रेझेंटेशन ऑफ कंटेंट, जो तुम्ही अपीलचा जो भाग असतो महत्त्वाचा, त्याचं सादरीकरण कसं करणार आहे, त्याचं प्रेझेंटेशन कसं ठेवणार आहे तुम्ही, ते महत्त्वाचं असते आणि त्यासाठी 2 मार्क्स तुम्हाला मिळतात त्या भागावर। त्यानंतरचा भाग असतो कन्व्हिन्सिंग लँग्वेज। तुम्हाला जे तुम्ही अपील करणार आहे समाजापुढे, तर ती तुमची जी भाषा आहे, लँग्वेज आहे, त्यांना तुम्ही कशी पटवून द्याल, कसं कन्व्हिन्स कराल, या प्रकारे त्या भागावर सुद्धा 1 मार्क्स असतो। एकंदरीत 3 मार्क्स झाले। आणि इन्स्पायरिंग मोटिवेशनल मेसेज, आणि त्या अपीलमधून कशा प्रकारचा प्रेरणादायी मेसेज जातो किंवा जे लोक आहेत ते कसे मोटिवेट होणार आहे, तर त्यासाठी सुद्धा 1 मार्क्स असतो। म्हणजे एकंदरीत असे 4 मार्क्स असते। 4 मार्क्सचा हा अपील तुम्हाला विचारला जातो। आता जसं की उदाहरणार्थ जर तुम्ही पाहिलं तर सेव्ह द वॉटर अशा प्रकारचं अपील असू शकते, किंवा ब्लड डोनेशन कॅम्प अशा प्रकारचं सुद्धा असू शकते, किंवा स्टॉप चाइल्ड लेबर अशा प्रकारचं सुद्धा अपील असू शकते। इत्यादी माध्यमातून तुम्हाला अपील विचारल्या जाते। तर अपील लिहिण्याचे काही महत्त्वाचे मुद्दे आहे, काही पॉईंट्स आहे, की त्या पॉईंटच्या किंवा त्या मदतीच्या माध्यमातून जर तुम्ही अपील लिहिली तर निश्चितच तुम्हाला 4 पैकी 4 फुल मार्क्स तुम्हाला मिळू शकते। त्यासाठी मी जे काही तुम्हाला सांगणार आहोत ते तुम्ही फक्त रूल्स फॉलो करायचे। आता तुम्हाला अपील कशी सोडवायची हे सांगण्यापूर्वी मी एक कळकळीची विनंती करतो आपणा सर्वांना। तुम्ही स्वराज एज्युकेशन अकॅडमीमध्ये जॉईन झालेले आहात, तुम्ही व्हिडिओ पण बघत आहात, परंतु माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला अशी विनंती करतो की सर्वप्रथम तुम्ही या व्हिडिओला लाईक करत चला।
कारण की लाईक केलं तर आपल्याजवळचे पैसे तर मुळीच लागत नाही ना, लाईक करण्यासाठी पैसे लागत नाही, फक्त काय करायचं असतं तुम्हाला, बोट प्रेस करायचं असते. त्यामुळे काही हरकत नाही, या माध्यमातून तुम्ही जर लाईक केलं तर मला आणखी प्रेरणा मिळेल, मी आणखी नवीन नवीन व्हिडिओ, सोपे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवू शकून. आणि या चॅनलवर जर जे काही माझे मित्रमंडळी नवीन असेल तर त्यांनी मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी कंजूशी बिलकुल करू नका. ठीक आहे, चला तर आपण सुरू करूया अपील रायटिंग. बघा इथे पहिला पॉईंट मी तुम्हाला लिहून दिलेला आहे, तो म्हणजे काय, अपील शुड बी अट्रॅक्टिव्ह. आता जे अपील असणार आहे ते कसे असायला पाहिजे, शुड बी अट्रॅक्टिव्ह, बिलकुल आकर्षित असायला पाहिजे. सगळे जे पाहणारे व्यक्ती ते अट्रॅक्टिव्ह झाले पाहिजे, आकर्षित झाले पाहिजे. त्यानंतर बघा, यूज बोल्ड लेटर्स वेर एव्हर रिक्वायर्ड. अपील लिहित असताना जिथे तुम्हाला बोल्ड लेटरचा, ठळक अक्षराचा जिथे उपयोग करायचा असतो तिथे तुम्हाला ते मेन्शन करावेच लागतात, आणि जिथे स्मॉल लेटर लिहायचे असतात तिथे तुम्हाला स्मॉल लेटर्स लिहावे लागतात. जसं की उदाहरणार्थ तुम्ही जेव्हा अपीलची हेडलाईन्स टाकणार आहे तेव्हा त्यातला प्रत्येक जो पहिला अक्षर आहे, जसं की स्टॉप चाइल्ड लेबर, हे समजा अपीलचं हेडिंग आहे, हेडलाईन आहे, तर स्टॉपमधला जो पहिला एस आहे तो तुम्हाला बोल्ड लिहायचा आहे, ठळक लिहायचा आहे, बाकी लेटर तुम्हाला स्मॉल लिहायचे आहे. त्यानंतर चाइल्डचा सी हा कॅपिटल लिहायचा आहे तुम्हाला, आणि लेबरचा एल कॅपिटल लिहायचा, बरोबर. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. आणि महत्त्वाची म्हणजे हेडलाईन्स जेव्हा तुम्ही देता त्याला तेव्हा ते सेंटरमध्ये असायला पाहिजे, म्हणजे मध्यभागी केंद्रामध्ये असायला पाहिजे, ना इकडे ना तिकडे, बरोबर मधामध्ये सेंटरमध्ये असायला पाहिजे. यावर सुद्धा मार्क्स असतात, हीच मार्किंग स्कीम आहे. ठीक आहे, तर बघा, यूज बोल्ड लेटर्स व्हेरेवर रिक्वायर्ड. थर्ड नंबरचा पॉईंट कोणता आहे, कॅची स्लोगन. आता स्लोगन म्हणजे काय तुम्हाला माहीतच आहे, स्लोगन म्हणजे घोषवाक्य, बरोबर आहे. तर तुम्हाला आवश्यक तिथे स्लोगन म्हणजे हेडलाईन नंतर लगेच तुम्हाला स्लोगन टाकायचं, घोषवाक्य, जेणेकरून त्या अपीलला एक वेगळं रूप तिथे तयार होईल आणि पाहणारा जो आहे त्याला काही वेगळं वाटेल. म्हणजे अट्रॅक्टिव्ह असं स्लोगन असायला पाहिजे, स्लोगन देणं गरजेचं असते. ठीक आहे, स्लोगन द्यायचं आहे तुम्हाला. यूज स्केच टू ड्रॉ अटेन्शन. आता आवश्यक आहे तिथे तुम्हाला स्केचसुद्धा करायचं आहे. स्केचिंग म्हणजे जसं की उदाहरणार्थ एखादी, जसं स्टॉप चाइल्ड लेबर आहे तर तुम्हाला छोट्याशा बाळाचं एखादी स्केच करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, आणि अशा प्रकारे तुम्हाला दाखवायचं, म्हणजे स्टॉप चाइल्ड लेबर. ठीक आहे, जसं की उदाहरणार्थ ब्लड डोनेशनचा कॅम्प जर असेल तर तुम्हाला तिथे हे दाखवता येईल, तुम्हाला सलाईन बॉक्स तो पण तुम्हाला तिथे दाखवता येईल. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचं तुम्हाला तिथे काय करायचं आहे, स्केच करायचं आहे. ठीक आहे, स्केच करणं सुद्धा गरजेचं असते. त्यानंतर शॉर्ट सेंटेन्स. आता तुम्ही जेव्हा अपील लिहिणार आहे त्यामध्ये तुम्हाला काही माहिती द्यायची आहे, प्रेझेंटेशन सादरीकरण करायचं आहे, परंतु कसं, शॉर्ट सेंटेन्समध्ये, बिलकुल छोट्या वाक्यामध्ये, छोट्या शब्दामध्ये खूप मोठं काहीतरी असं व्यक्त झालं पाहिजे. नो पॅराग्राफ रिक्वायर्ड, इट इज नो पॅराग्राफ रिक्वायर्ड. तिथे मोठमोठाले पॅराग्राफ तिथे नसावे, छोटे छोटे सेंटेन्स, 2-4 सेंटेन्स, परंतु ते अट्रॅक्टिव्ह सेंटेन्स असायला पाहिजे. नंतर आहे डेट, टाईम अँड प्लेस, याला आपण व्हेन्यू म्हणत असतो, स्थळ. तर तुम्हाला कोणत्या ठिकाणी तो तुम्ही कार्यक्रम अरेंज केलेला आहे, जसं की ब्लड डोनेशनचा कॅम्प आहे तर, किंवा सेव्ह द अर्थ, म्हणजे कोणत्या ठिकाणी तुम्ही तो प्रोग्राम ठरवलेला आहे, ऑर्गनाईज केलेला आहे, त्याचं तुम्हाला तिथे डेट टाकायचे, दिनांक टाकायचे, त्यानंतर तिथे टाईम टाकायचा आहे, आणि प्लेस कोणत्या ठिकाणी आहे तिथे. ठीक आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहे, शुड बी मेन्शन, त्या तुम्हाला तिथे लिहाव्या लागतात. त्यानंतर बघा, रायटिंग टू बी एनक्लोज इन अ बॉक्स. देअर मस्ट बी इम्पॉर्टंट पॉईंट्स. बघा इथे काय, तुम्हाला हे सगळं काही जे अपील बनवणार आहे तुम्ही, महत्त्वाचा पॉईंट आहे हवाला, तर ते सगळा जो मजकूर आहे, अपील आहे, हे कशामध्ये लिहायचे आहे तुम्हाला, बॉक्समध्येच. म्हणजे अपीलला सगळं तुम्हाला त्या बॉक्समध्येच ठेवायचं आहे. हा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. विदाऊट बॉक्सने तुम्हाला लिहिता येणार नाही. विदाऊट बॉक्सने तुम्ही लिहाल तर तुमचे मार्क्स मात्र तिथे कपात होईल. ही तुम्ही काळजी घ्यायची आहे.
बॉक्समध्ये लिहिणं हे गरजेचं आहे. मस्ट बी राईट इन बॉक्स, बॉक्समध्येच लिहायला पाहिजे. अशा प्रकारे अपील रायटिंगची ही माहिती आहे. चला आपण सुरुवात करूया अपील रायटिंगला एकदम सोप्या पद्धतीने. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये 4 मार्क्ससाठी अपील अशा प्रकारे विचारू शकते. क्वेश्चन कशा प्रकारे असू शकतो, प्रिपेअर ॲन अपील ऑन द टॉपिक ब्लड डोनेशन कॅम्प विथ द फॉलोइंग पॉईंट्स. अशा प्रकारे प्रश्न असू शकतो. म्हणजे काय म्हणते, प्रिपेअर ॲन अपील ऑन द टॉपिक ब्लड डोनेशन कॅम्प, म्हणजे ब्लड डोनेशन कॅम्पवर तुम्हाला काय करायचं आहे, अपील बनवायचे. ठीक आहे. विथ द फॉलोइंग, विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट, म्हणजे खालील मुद्द्याच्या आधारे तुम्हाला मुद्दे दिलेले असतात. 4 ते 5 मुद्दे असतात आणि त्या मुद्द्याच्या माध्यमातून तुम्हाला अपील बनवायची असते. जसं की आता बघा, ब्लड डोनेशन कॅम्प हा तुम्हाला टॉपिक दिलेला आहे, यावर तुम्हाला अपील बनवायचे. बघा आता सर्वप्रथम काय करायचं आहे की जो टॉपिक दिलेला आहे तो टॉपिक तुम्हाला सर्वात पहिले लिहायचा, त्या टॉपिकचं नाव लिहायचं आहे. आता ब्लड डोनेशन कॅम्प बघा आपण लिहून घेतले. इथे तुम्हाला पद्धतशीररित्या मी समजून सांगतो. बघा आता इथे ब्लड डोनेशन कॅम्प हे त्या क्वेश्चनमध्ये पूर्ण कॅपिटल असलं तरी चालेल किंवा स्मॉल असो तरी आपल्याला त्याचं काही करायचं नाही. तर स्मॉल असो की कॅपिटल असो त्याशी काही आपल्याला घेणं देणं नाही. मी सांगतो अशा प्रकारे तुम्ही करायचं आहे. बघा ब्लड, आता इथे बघा ब्लडचा बी आपण सर्वात पहिले काय केला, कॅपिटल लिहिला. त्यानंतर सगळं स्मॉलमध्ये लिहिलं. त्यानंतर डोनेशनचा डी कॅपिटल लिहिला, बाकी पूर्ण स्मॉल लेटरमध्ये लिहिलं. कॅम्पचा सी कॅपिटल लिहिलं, बाकी सगळं स्मॉलमध्ये लिहिलं. आणि महत्त्वाची गोष्ट बघा, पूर्ण सेंटरमध्ये लिहिलं. म्हणजे इकडे जेवढी जागा सुटली तेवढीच इकडे सुद्धा जागा सुटायला पाहिजे. म्हणजे पूर्णपणे आपण सेंटरमध्ये लिहिलं. बघा मी अशा पद्धतीने तुम्हाला काय सांगतो, तुम्ही तर 12वीचे विद्यार्थी आहे, आता एक्झाम देणार आहे, बट मी तुम्हाला सगळं सिस्टमॅटिक स्टेप बाय स्टेप सांगतो. का बरं? कारण की प्रत्येक अर्धा मार्क्स महत्त्वाचा असतो आणि प्रत्येक या लिहिण्याच्या तुमच्या स्टाईलवर किंवा लिहिण्याच्या मेथडवर तुम्हाला मार्क्स कवर होत असतात. त्यामुळे हे तुम्हाला सांगणार. तर बघा हे झालं टायटल तुमचं, टॉपिकचं टायटल ब्लड डोनेशन कॅम्प लिहिलं. त्यानंतर लगेच आपण काय लिहिलं इथे, आता त्याच्याही सेंटरमध्ये लिहिलं आपण इथे स्लोगन शुड बी अट्रॅक्टिव्ह. कॅची स्लोगन लिहिणं गरजेचं आहे. घोषवाक्य लिहायला पाहिजे तुम्ही. बघा इथे जसं की ब्रिंग अ लाईफ बॅक टू पॉवर आहे स्लोगन. तर अशा प्रकारे तुम्ही स्लोगन तुम्ही असं सुद्धा देऊ शकता स्लोगन, जसं की गिव ब्लड गिव लाईफ, जीवनदान द्या, म्हणजे रक्तदान करा आणि जीवनदान द्या, किंवा रक्तदान द्या जीवनदान द्या. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा स्लोगन तुम्ही बनवू शकता तुमच्या मतानुसार. त्यानंतर आपण खाली काय केलं बघा, वी अपील यू टू कम फॉरवर्ड. त्यामध्ये आपण काय आवाहन केलं आहे यामध्ये ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये. बघा अत्यंत महत्त्वाचे पॉईंट लिहिलेले आहे, सेंटेन्स बनवलेले आहे. बट सेंटेन्स कसे आहे, शॉर्ट सेंटेन्स. ओके, शॉर्ट सेंटेन्स आहे इथे. नो पॅराग्राफ रिक्वायर्ड. बघा इथे पहिला पॉईंट लिहिला, टू सपोर्ट ॲक्सिडेंट विक्टिम्स. आता बघा आपल्याला सपोर्ट करायचा आहे कुणाला, ज्यांचा अपघात झालेला आहे अशांना, अपघातांना, जे ॲक्सिडेंट झालेला आहे, अपघात झालेला अशांना तुम्हाला काय करायचं आहे, ब्लड देऊन त्यांचं जीवन वाचवायचं आहे, सेव्ह करायचं आहे, सेव्ह लाईफ. ओके, त्यासाठी ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. आता या शॉर्ट सेंटेन्समध्ये एवढं सारं इथे काय झालं आहे, इन्क्लूड झालेलं आहे, एवढी साऱ्या गोष्टी याच्यामध्ये. नंबर 2चा पॉईंट, टू सपोर्ट सिरियस पेशंट. सपोर्ट करा कोणाला, तर सिरियस पेशंटला, जे गंभीर रुग्ण आहे, सिरियस पेशंट आहे, ज्यांना ब्लडची गरज आहे, त्यांना तुम्ही सपोर्ट करा. नंबर 3, टू सपोर्ट पुअर अँड नीडी. सपोर्ट करा कोणाला, तर जे पुअर पर्सन असतात, जे गरीब व्यक्ती असतात, पुअर पीपल असतात त्यांना, आणि नीडी पीपल म्हणजे गरजू व्यक्तींना तुम्हाला सपोर्ट कोणाला करायचं आहे, पुअर अँड नीडी पीपल. अशा प्रकारे शॉर्ट सेंटेन्स लिहिल्याने यामधून मोठा विचार आपण इथे व्यक्त केलेला आहे. आणि सुंदरसं असं आपण इथे डेकोरेट केलं. तुम्ही वेगळ्या प्रकारे सुद्धा इथे करू शकता. तुम्ही जसं की इथे तुम्ही अशा प्रकारे करू शकता,
बघा अशा प्रकारे तुम्ही करू शकता. तुम्हाला जसं वाटते तसं तुम्ही करू शकता. कोणत्याही प्रकारे डिझाईन चांगली तुम्हाला काढता येतेच. तुम्ही डिझाईन सुद्धा चांगल्या प्रकारे तुम्ही इथे काढू शकता, मेन्शन करू शकता. म्हणजे जेवढं अट्रॅक्टिव्ह राहील तेवढं तुम्हाला याचा चांगला फायदा होऊ शकतो. सरळ सरळ साधं साधं तुम्हाला लिहायचं नाही, ते काहीतरी वेगळं तुम्हाला दाखवायचं, अट्रॅक्टिव्ह लिहायचं आहे. इथपर्यंत झालं. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हेन्यू स्थळ, इथे आपण लिहिलं व्हेन्यू. इथे तुम्हाला स्टार सुद्धा असं दाखवता येतो, काही प्रॉब्लेम नाही. व्हेन्यू चांगल्या याच्यात लिहिता येते. व्हेन्यू आता इथे काय ठेवलं आपण, कॉलेज हॉल असं लिहिलं, कॉलेज हॉल. तुम्हाला इथे काही टाकता येईल असं काहीच नाही. एखाद्या जे काही मोठा हॉल असतो त्या हॉलचं सुद्धा तुम्हाला इथे नाव टाकता येईल. एखाद्या मंगल कार्यालयाचं नाव टाकता येईल, कॉलेजचं नाव टाकता येईल तुम्हाला. जिथे तुम्ही कार्यक्रम ठरवला आहे तिथे तुम्हाला तिचं नाव इथे मेन्शन करता येते. तर इथे लिहिलं आपण कॉलेज हॉल लिहिलं. 20 फेब्रुवारी कोणताही महिना तुम्ही इथे मेन्शन करू शकता, तारीख कोणतीही मेन्शन करू शकता. गरजेची नाही आजचीच केली पाहिजे 20 फेब्रुवारी म्हणून. त्यानंतर इथे वेळ दाखवला. आता वेळ काही रात्रीची तुम्ही दाखवू शकणार नाही ना, रात्री ब्लड डोनेशन कॅम्प ठेवत असतो का, नाही, सकाळी दुपारी राहत असतो. त्याच्यामुळे 9 वाजतापासूनची वेळ तुम्हाला ठेवता येईल. जसं की इथे सकाळची 9 वाजता ठेवली 9th, इथे AM लिहिलं अँटीमेरिडियन ऑनवर्ड्स. ठीक आहे, हे झालं प्लेस, डेट अँड टाईम. ओके, इथे मेन्शन केलं. त्यानंतर इथे बघा, इथे काय केलं आपण, स्केच केलेलं आहे, ड्रॉ अटेन्शन स्केच. कशाचं, आता ब्लड डोनेशन म्हटलं तर ब्लड आपण देत आहोत, रक्त देत आहोत. म्हणजेच तिथे काय आलं काय आलं, तिथे सिरीज आली. ठीक आहे, तर त्याच्यामुळं सलाईन बॉक्स आला, त्यामुळे आपण इथे सलाईन बॉक्स दाखवलेला आहे. ठीक आहे, इथे प्लसचं साईन काढलेलं आहे. इथे प्लसचं साईन म्हणजे डॉक्टरचं साईन आहे, त्यामुळे हे सुद्धा इथे काढलेलं आहे आपण. आणि इथे लिहिलं आहे डोनेट ब्लड सेव्ह लाईव्ज किंवा लिव्ज, म्हणजे रक्तदान द्या आणि जीव वाचवा, रक्त द्या आणि जीव वाचवा. अशा प्रकारे आपण इथे सुद्धा लिहिलेलं आहे. तुम्हाला लिहिता येईल, तुम्हाला जसं वाटते तसं तुम्हाला लिहिता येईल. गिव्ह ब्लड गिव्ह लाईफ असं सुद्धा तुम्हाला लिहिता येईल, किंवा गिव्ह ब्लड सेव्ह लाईफ असं सुद्धा तुम्हाला लिहिता येईल. झालं, हे झालं आपलं काय म्हणतात त्याला आपण, इथे स्केच ड्रॉ केलेलं आहे आपण. त्यानंतर खाली काय लिहिलंय परत, ब्लड कॅन सर्क्युलेट फॉर एव्हर इफ यू कीप डोनेटिंग इट. अशा प्रकारे आपण इथे लिहिलेलं आहे ब्लड कॅन सर्क्युलेट फॉर एव्हर इफ यू कीप डोनेटिंग इट. आणि ही पूर्णच्या पूर्ण अपील कशामध्ये लिहिली, बॉक्समध्ये लिहिली. ठीक आहे, बॉक्स पूर्ण आपण कंप्लीट केलेलं, आठवणीने बॉक्स कंप्लीट करायचं तुम्हाला. तर अशा प्रकारे ही अपील झाली. ठीक आहे, निश्चितच तुम्हाला ही अपील समजली असेल अशी मी आशा करतो. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम इथे जर येत असेल या अपीलमध्ये तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून किंवा मला प्रत्यक्षपणे कॉल करून तुम्ही विचारू शकता. जसे की काल मला आपण इंटरव्ह्यू क्वेश्चन्स बनवले होते, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज बनवला होता. मला जवळपास 15 ते 20 विद्यार्थ्यांचा काल, अननॉन स्टुडंटचा काल कॉल आलेला होता की सर आम्हाला व्हर्च्युअल मेसेज उत्तमरित्या समजलेला आहे, थँक्यू सर, तुम्ही आम्हाला 4 मार्कची हेल्प केलेली आहे. तर अशा प्रकारे ज्यांना काही अडचणी येत असेल तर तुम्ही निश्चितच मला विचारू शकता याबद्दल अपील रायटिंग. परंतु मला असं वाटतं की तुम्हाला नक्कीच ही अपील रायटिंग समजली असेल. अशा प्रकारेच तुम्हाला बाकी विचारलेल्या जो कोणता टॉपिक विचारण, बस अशा पद्धतीनेच तुम्हाला तिथे मांडायचं आहे, ठेवायचं आणि लिहायचं आहे. अगदी सोपं आहे. जास्तीत जास्त तुम्ही इथे एक हे करण्याचा प्रयत्न करायचा, काय म्हणतात त्याला, चित्र वगैरे काढण्याचा प्रयत्न करायचा, बरोबर आहे. आणि स्लोगन वगैरे, कॅची स्लोगन वगैरे तुम्हाला लिहायचं आहे, जेणेकरून तुमचे मार्क्स हे कसे राहील, सेफ राहील. अशा प्रकारे आजचा भाग आपण इथेच संपूया. धन्यवाद.